वाघाची डरकाळी मोठी की चिमणीचा चिवचिवाट. तुम्ही म्हणाल वाघ, पण विज्ञानाच्या भाषेत चिमणी वरचढ आहे. कारण वाघाचा आवाज हा कसा असतो रे, तर घुमणारा आणि गंभीर असतो. कसा असतो? घुमणारा आणि गंभीर आवाज असतो. तर चिमणीचा आवाज हा कसा असतो रे, किंवा लहान मुलांचा आवाज कसा असतो? धारदार आणि बारीक असतो. कसा असतो रे? धारदार आणि बारीक असा आवाज असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही वाघाचा घुमणारा आवाज आहे म्हणजेच त्याची वारंवारिता काय असते रे? कमी असते. कमी वारंवारिता. त्यालाच आपण लो पिच असे म्हणतो. तर जे काही चिमणीचा धारदार आणि बारीक आवाज असतो याला म्हणतात जास्त वारंवारिता. काय असते रे? म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो रे? हाय पिच. काय म्हणतो? हाय पिच. तर बघा, हे जे काही ध्वनीची उच्च निश्चितता असते ह्याचं मोजमाप कशात करायचं? तर ह्याचं मोजमाप करायचं हर्ट्झमध्ये. कशामध्ये करायचं बघा? हर्ट्झमध्ये. काय करायची? ध्वनीची उच्च निश्चितता मोजायची. बघा, जेवढी जास्त वारंवारिता तेवढा आवाज तिखट. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा मराठी लेक्चरवालीला. आणि आता सांगा, शिट्टीचा आवाज हा हाय पिच आहे की लो पिच?